नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी संजय गायकवाड वसंत शेवगा शेती या शेतकरी बांधवांच्या यूट्यूब चॅनेलवर सर्व शेतकरी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, हिवाळी दिवसामध्ये आपण फुलफळ व्यवस्थापन करत असताना आज अनेक शेतकऱ्यांना समस्या येत आहेत की फुलगळ, फुलकूस, सेटिंग न होणं, लहान वाद्यांची गळ असेल, लहान काडीवरती लालसरपणा असेल आणि शेवगा झाडांची जी प्रमाणापेक्षा जास्त होणारी पानगळ, अशा प्रमुख समस्या सर्व शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्या ह्या निर्माण होत आहेत. आणि त्याच विषयावर आज आपण या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करत असताना मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेवगा शेतीमध्ये आपण काम करत असताना हिवाळी दिवसामध्ये शेवगा झाडांना जे आपण वरून अतिरिक्त पाण्याचं व्यवस्थापन करत असतो ते शेवगा पिकाला फार काही मानवत नाही. अशावेळी आपण शेवगा शेतीमध्ये या सगळ्या समस्याचं प्रमुख कारण जे आहे ते पाणी, म्हणजे पाण्याचा संतुलित वापर जर आपण शेवगा शेतीमध्ये नाही केला तर ह्या समस्या आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत असतात. म्हणून पाण्याचा संतुलित वापर, योग्य वापर, म्हणजे जमिनीचा प्रकार आणि झाडांचं वय आणि त्या हवेतली आर्द्रता पाहून आपण पाण्याचा योग्य वापर शेवगा शेतीमध्ये करायला हवा. तर हे करत असताना हलक्या जमिनीसाठी आपण 5 ते 7 दिवसानंतर फक्त खतं पोचवण्या इतकं कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे आणि भारी जमिनीमध्ये 8 ते 10 दिवसानंतर झाडापर्यंत खतं फक्त पोचवायचे. असं केल्यानंतर झाडं आपल्याला ह्या दिवसामध्ये चांगला प्रतिसाद देतात, कारण शेवगा हा कमी पाण्याचा राज आहे. म्हणजे ह्याला आपण शेवगा शेतीमध्ये फार वरचं पाणी फुलावस्थेमध्ये देण्याची गरज पडत नाही, का तर हवेतील आर्द्रतेवर ते झाड स्वतः पाण्याची गरज ही पूर्ण करत असतं. त्यामुळं आपण वरून जे फक्त झाडापर्यंत खतं पोचवायचे हे प्रमुख आहे. आता ह्या सगळ्या समस्याचं मुख्य कारण जे आहे ते पाण्याचा असंतुलित वापर. म्हणजे पाण्यामध्ये आपल्याला योग्य पद्धतीनं झाडांना खतं पोचवायचे आहेत पाण्याच्या माध्यमातून, हे एक महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर विद्राव्य खतांचं व्यवस्थापनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे झाडामध्ये कोणती कमतरता राहायला नको. त्यासाठी आपल्याला विद्राव्य खतांचं व्यवस्थापन करत असताना एक शिस्त आपल्याला पाळायची आहे आणि झाडापर्यंत प्रत्येक खत पोचवायचं आहे एक योग्य कालावधीनंतर, योग्य मात्रामध्ये. असं केल्यानंतर झाडंसुद्धा आपल्याला समोरून चांगला प्रतिसाद देणार आहेत. आणि ह्या दिवसामध्ये आपल्याला शेतकऱ्याला खूप खंबीर राहायला लागणार आहे, कारण झाडं समोरून प्रतिसाद देत नसतानासुद्धा आपण आपल्या कामामध्ये सातत्य राखायला हवं. तरच आपल्याला हिवाळी दिवसामध्ये, कठीण काळामध्ये आपल्याला भरघोस उत्पादन झाडावरती तयार करता येऊ शकतं. तर हे सगळं तुम्हाला शेवगा शेती एक वरदान या पुस्तकामध्ये मी नमूद केलेलं आहे. आता यानंतर तुम्हाला अजून एक, आपण आता फवारणीचं व्यवस्थापनसुद्धा शेवगा शेतीमध्ये फार महत्त्वाचं आहे. कारण किडीचं नियंत्रण करत असताना, मावा नियंत्रण करत असताना, काही संजीवकांचा वापर करत असताना, तर शेवगा शेतीमध्ये फवारणीचा सुद्धा एक सुरक्षित आणि सावध पद्धतीनं योग्य कालावधीनंतर अवलंब करणं आवश्यक आहे. हे खत, पाण्याचं व्यवस्थापन, फवारणीचं व्यवस्थापन, हे प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला हिवाळी बहार व्यवस्थापन करत असताना आणि उन्हाळी पुढं जाऊन बहार व्यवस्थापन करत असताना, पुढं उत्पादन तयार झाल्यानंतर फळांचं पोषण, म्हणजे फळांची गुणवत्तासुद्धा या हवामानामध्ये टिकवणं, हे सुद्धा एक मोठं आव्हान असतं. आज चॅलेंज आहे की आपल्याला फुलातून फळामध्ये झाडांना घेऊन येणं. जरी फळामध्ये झाडं दिसून आली तरीसुद्धा फळांची गुणवत्ता टिकवून ठेवणं आणि योग्य वेळेवर बाजारपेठेमध्ये उत्पादन पोचवणं, हे सगळे आव्हान आहेत. या सगळ्या आव्हानांचं उत्तर, म्हणजे प्रत्येक समस्येचं उत्तर आणि योग्य वेळेवर तुमच्याकडून काम करून घेणारं हे शेवगा शेती एक वरदान हे पुस्तक आहे, ज्यामध्ये तुम्हाला याचे सगळे सखोल बारकावे, सखोल धडे तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. ही पुस्तकाची किंमत जी आहे ती ₹500 आहे. घरपोच तुम्हाला 4 ते 5 दिवसामध्ये हे पुस्तक उपलब्ध होऊ शकतं जर तुम्ही मागणी केली तर. आणि पुस्तक मागवण्यासाठी मला पुस्तक हवं आहे असा एक छोटा मेसेज तुम्ही व्हॉट्सअपवरती करा, तुम्हाला लगेच संपूर्ण माहिती पाठवली जाईल. आणि हे पुस्तक तुम्ही समोर ठेवून शेवगा शेतीमध्ये काम करत असताना शेवगा शेतीमध्ये प्रत्येक समस्येचं उत्तर, जे जे तुम्हाला प्रश्न निर्माण होणार आहेत ते फक्त पानावरती शोधा, तुम्हाला सगळी उत्तरं सापडणार आहेत. असे हे पुस्तक, ज्याला अनेक कृषी अधिकाऱ्यांनी, संशोधन केंद्रांनी, विद्यापीठांनी ह्या पुस्तकाप्रती मतं व्यक्त केलेले आहेत. शेकडो शेतकऱ्यांचे अभिप्रायसुद्धा या पुस्तकाप्रती समोरून आलेले आहेत. असं हे वरदान, म्हणजे शेवगा शेतकऱ्यासाठी एक वरदान ठरणारं असं हे पुस्तक आहे, जे तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शक गुरुसारखं मदत करणार आहे. एक सहप्रवासी असणार आहे, एक प्रेरणा, एक दिशा, एक आशा
हे असं हे पुस्तक तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मागवू शकता. आणि या हिवाळी दिवसामध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांना हा भरघोस बहार येऊ आणि जे शेतकरी नवीन लागवड करून उभा राहत आहेत त्याचा सर्व शेतकऱ्यांना, शेवगा शेतकऱ्यांना वसंत शेवगा शेती परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आज इथंच थांबतो. धन्यवाद. जय जवान, जय किसान. शेवगा शेती एक वरदान.